दिव्यांग विद्यार्थ्यांना अयोग्य प्रकारे हाताळलं जात असल्याचा आरोप होतोय। दिव्यांग आयुक्त याकडे दुर्लक्ष करतायत, त्यांच्यावर कारवाईची मागणी संदीप जोशी यांनी केलेली आहे। संस्था चालकांचे परवाना रद्द केला जाईल अशी माहिती देखील आता दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी दिलेली आहे। नागपूरमध्ये युनियन बँकेविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। एफआयआर कॉपी मराठीत आहे असं म्हणत अपघात विमा नाकारणाऱ्या बँकेच्या मॅनेजरला कार्यकर्त्यांनी जाब विचारला। युनियन बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लावण्यात आलेल्या एका फलकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख विकणे आहे असं त्यावर लिहिलंय। उभाटा ही अक्षरं उलटी करून छापण्यात आली असून संपर्क राऊत यांच्याशी साधावा असं लिहिलंय। नागपूरमध्ये नीटची परीक्षा देणाऱ्या 17 वर्षीय वैदेही उईकेनं आत्महत्या केली आहे। नीटमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे ती पुन्हा परीक्षेसाठी तयारी करत होती, मात्र काल घरात कुणी नसताना तिनं टोकाचं पाऊल उचललंय। हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे। नागपुरातील भिवापूरच्या हत्तीबोडी गावात मराठी शाळा बंद होऊ नये म्हणून अवघ्या 2 विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुरू ठेवण्यात आली। 5वीत शिकणाऱ्या आर्यन आणि श्लोक या 2 विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू आहे। या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका दररोज 90 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।